नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आणि आज आपल्याकडे धुळे येथून जे काय माझे शेतकरी बांधव ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आलेले आहेत दसऱ्याच्या मुहूर्तावर, म्हणजे दसरा अजून लांब आहे 12 तारखेला, परंतु आजच त्यांनी ट्रॅक्टर घेऊन निघालेले आहेत। त्यांचं सुद्धा या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि ह्या आपल्या दुकानामध्ये सहर्ष स्वागत करतो पंढरपूरमध्ये। तर मित्रांनो, तुमचं सुद्धा व्हिडिओ पाहत असता स्वागत आहे। एक तर मित्रांनो, आपण त्यांचं नाव जाणून घेऊया, कारण पंढरपूर ते धुळे किती अंतर आहे? पंढरपूर ते धुळे 500 किलोमीटरचा अंतर आहे। 500 किलोमीटर वरून मित्रांनो आपले शेतकरी बांधव पंढरपूरला आलेले आहेत। तर पुन्हा एकदा तुमचं डबल स्वागत करतो, कारण इतक्या लांबून तुम्ही आला। आणि आपले काय वाटतं तुम्हाला? नाव सांगा तुमचं पहिल्यांदा। माझं नाव पुरुषोत्तम डोमन कोडी आहे। हा, तालुका जिल्हा गाव अंतुर्ली आहे, तालुका शिरपूर आहे, जिल्हा धुळे। पण आता इतक्या लांब तुम्ही इथं आला, हो, तुमच्या चेहऱ्यावरून पण जाणवतं की प्रवास किती तुम्ही करून आलेला आहे। तर मित्रांनो, सकाळपासून प्रवास करून या ठिकाणी ट्रॅक्टर न्यायचाच, काय वाटतं तुम्हाला? कसं काय आवडलं ट्रॅक्टर? ते म्हणजे 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ बघत होतो मी YouTube मध्ये, आणि ठरवलं होतं घ्यायचा तर एस ट्रॅक्टर घ्यायचं भाऊ। बरं, असं ठरवलं होतं, आणि ते आज म्हणजे घेऊन जातोय। तर मित्रांनो, घ्यायचा तर हाच घ्यायचा, मला दुसरा ट्रॅक्टर नको। आणि हा 20 HP चा अपोलो ट्रॅक्टर गिअरबॉक्स असणारा, 15 HP इंजिन असणारा, ग्रीव्ज कंपनीचं याला इंजिन बसवलेलं आपण। आणि एकच नंबर, ऊस बांधणीसाठीच नव्हे तर शेतीमध्ये तुम्हाला 2 बैलाची सगळी कामं करणारा हा अपोलो ट्रॅक्टर म्हणजे शेतकऱ्याला वरदान ठरलेलं आहे। मित्रांनो, ही कुठली जाहिरात नाही, तुम्ही जर खरोखरच यांचं नाव आणि त्यांचं गाव असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथं ठिकाणी बघू शकता त्यांनी खरंच ट्रॅक्टर आणलाय का नाही। बरोबर। तर तुम्ही त्या ठिकाणी काही माझे शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असतील धुळ्यामधले किंवा धुळ्याच्या आसपास, तुमचा तालुका कुठला म्हणला? शिरपूर तालुका असेल तर त्या तालुक्यामधील काही शेतकरी बांधवांना जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही डेमो दाखवचाल का? हो, मग दाखवेल ना। तर मित्रांनो, व्हिडिओच्या पहिल्यांदाच आपण त्यांना सांगितलं की तुम्ही डेमो दाखवचाल का, तर होय म्हणालेले आहेत। तर तुम्ही जरूर जावा। श्रीपूर तालुक्यामध्ये, गाव कुठलं? अंथोर्ली गावामध्ये हे शेतकरी बांधव आहेत, कोडी, बरोबर? पुरुषोत्तम कोडी। आणि मित्रांनो, आपण त्यांना असं एक विचारू की एवढ्या मार्केटमध्ये कंपनी आहेत, आता सरांना थोडा प्रश्न विचारू आपण। तुमचं नाव सांगा सर। माझं नाव महेश अरुण सावडे, मी म्हणजे अंतुर्ली गावापासून 5 किलोमीटरवर माझं गाव आहे। आमच्या गावापासून 5 किलोमीटर। बरं। आणि त्या गावाचा मी सरपंच देखील आहे। बरं। तर भावाचं चाललं होतं 2-1 वर्ष गाव तुमचं म्हणलं? तराड कसबे। तर मित्रांनो, थोडंसं यांना बोलण्यात थांबवतोय। तराड कसबे या गावातील माझे धुळ्यातील काही शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असतील तर या गावचे हे सरपंच आहेत। आणि ते तुमचं सरपंच पुन्हा एकदा स्वागत करतो की अशी मोठी लोक आपल्या दुकानला येत असतात आणि आज त्यांचे मित्र किंवा कोण नातलग आहेत, पाहुणे आहेत, आणि त्यांना घेऊन या ठिकाणी हे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। मित्रांनो, तर सरपंच काय म्हणताय ट्रॅक्टर बद्दल बघूया, काय म्हणता सरपंच? मार्केटला म्हणजे जे आपण पाहिले तर फक्त सांगतात 2.5 फुटाचं, पण प्रत्यक्षात 2.5 फूट नसतं। बरोबर। त्याच्यामुळे जे म्हणजे बैलजोडी, म्हणजे या ट्रॅक्टरला पाहिल्यानंतर असं वाटतं की बैलजोडीचं आज कामच नाही बा आपल्याला। बरोबर आहे, म्हणजे बैलजोडी जे काम करते ते छोटं ट्रॅक्टर आरामात सगळ्या गोष्टी करताय। बरोबर। आणि 2.5 फूट माप परफेक्ट असल्यामुळे म्हणजे शेतकऱ्याला मजूर किंवा इतर गोष्टींची जी काही जड असते तर ती या ट्रॅक्टर मधनं बसणार नाही। बरोबर आहे। तर मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी की हा ट्रॅक्टर म्हणजे शेतकरी बांधवांनी वरदान ठरलेला आहे। तर मित्रांनो, आपले हे धुळ्यावरून आलेले शेतकरी बांधव, मग आपण त्यांना विचारू की बाबा कसं काय व्हिडिओमध्ये तुम्ही इथं इतक्या लांबून आला किंवा काय, किती वर्ष तुम्ही हे ट्रॅक्टर पाहत होता? तर किती वर्ष बघत होता हे ट्रॅक्टर? 2 वर्षापासून बघत होतो हे ट्रॅक्टर, आणि खूपच आवडलं होतं। म्हणजे शेतामध्ये खूप चांगलं काम करतोय बा असं व्हिडिओ मध्ये पण पाहिलं, आणि प्रत्यक्ष येऊन पण त्याला म्हणजे समजून घेतलंय असं म्हणतो। आता दुसरं एक असं की महाराष्ट्रामध्ये एवढी शोरूम आहेत ह्या पण कंपनीची असते, तर तुम्ही मग हेच शोरूम का निवडलं, किंवा काय ऑफर काय वाटली तुम्हाला कुठली? याच्यामध्ये एक कारण पहिला असं आहे, ते 2.5 फूट आहे। बरोबर। आणि जे काय आमच्याकडे जे शोरूम आहे ते सगळे 3 फुटामध्ये आहे। आणि ते आपल्याला म्हणजे सर्वसाधारण जो शेतकरी असतो ना, तो 3 फुटाचं पीक लावतो कुठलाही पण। बरोबर। आणि त्याच्यामध्ये चालायला आपल्याला परफेक्ट आहे। बरोबर। म्हणून आपण ते त्याच्याऐवजी चॉईस केलंय। बरोबर आहे।
तर मित्रांनो 2.5 फुटीचे ट्रॅक्टर आहेत 30 इंच बरोबर. सरीमध्ये ऊसामध्ये आणि सगळ्यात बेस्ट एक नंबर बसतो. शेतीला गरजेचा ट्रॅक्टर आहे. बरोबर. कारण का मोठा ट्रॅक्टर शेजाऱ्याने घेतला आणि म्हणून मी लगेच धावत पळत गेलो शोरूमला आणि मोठा ट्रॅक्टर घेऊन आलो. हो. किंवा न बाबा हा ट्रॅक्टरचा काय यूज आहे का मार्केटमध्ये किंवा हा ट्रॅक्टर खरंच चालेल का शेतामध्ये हे न बघता आपण ट्रॅक्टर खरेदी करतो. आणि त्यावेळेस अडचण अशी निर्माण होते की ज्यावेळेस खोडवा तुटून जातो आणि त्यावेळेस 3.5 फुटी खोडव्यामध्ये आपला ट्रॅक्टर बसत नाही. बरोबर. म्हणून साठी मित्रांनो 2.5 फुटी हा ट्रॅक्टर नुसता रुंदीलाच कमी नाही तर रुंदी कमी आहे म्हणून काही घेऊन चालेल का? नाही. तर मित्रांनो हा ट्रॅक्टर म्हणजे 20 HP गिअरबॉक्स जोडलेला आणि 15 HP ह्याला इंजिन जोडलेला हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो. कारण हा नावच आहे ह्याला शुगर किंग, ऊसामध्ये चालणारा, आंतरपिकामध्ये चालणारा. तर आता सरपंच साहेब या ठिकाणी आहेत तर त्यांनाही आपण थोडंसं विचारू की हा ट्रॅक्टर त्या भागात घ्यायचा आहे काय लोकांनी घ्यावा किंवा काय काय वाटतं तुम्हाला? निश्चितच म्हणजे फळबाग किंवा ऊस पीक उत्पादक शेतकरी जे असतील तर त्यांच्यासाठी हे ट्रॅक्टर म्हणजे फार महत्वाचंच आहे. काय झालंय सरपंच की आता मला सांगा 3-4 एकर शेती आहे, काही भागामध्ये 5-6 एकर शेती आहे. तर त्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचं स्वप्न असतं. मग आता आपण एखाद्या शोरूम मध्ये गेलो तर तिथं काय 7-8 लाख रुपयाचा ट्रॅक्टर, पुन्हा अवजाराला 3-4 लाख रुपये. मग हे सगळं बेरीज 10 लाखाचं गणित काढतो आपण शेतकरी. आणि ते 10 लाखाचं गणित जर काढलं तर त्याचं व्याज जरी काढलं व्याज तरी सुद्धा 3 लाख रुपये होतं. आणि त्या 3 लाखाच्या व्याजात हा ट्रॅक्टर आपल्याला ट्रॅक्टर मिळतोय. आणि त्याच्यासोबत जे तुम्ही इक्विपमेंट देताय ऑफर मध्ये तर ती मला तरी नाही वाटत की महाराष्ट्रात कोण देत असेल. बरोबर आहे. कारण की रिव्हर्स फॉरवर्डचा रोटावेटर, पेरणी यंत्र, त्याच्यानंतर तिफन आणि जे आपण आता सगळ्या EV ज्या स्कूटर जवळजवळ 60-70 हजाराची आपण EV स्कूटर देतात. ही गोष्ट म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला एकदम 395 मध्ये सर्व एवढ्या गोष्टी मिळणं मला तरी नाही वाटत की तुमच्याशिवाय दुसरं कोण देऊ शकतं महाराष्ट्रात. बरोबर आहे. तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं की आपलं स्वतःचं वर्कशॉप आहे, त्या वर्कशॉपला आपण अवजार बनवतो आणि त्याच्यामुळे आपण ट्रॅक्टर बरोबर जी लागणारी अवजार आहेत ते आपणच बनवत असल्यामुळे कमी रेटमध्ये द्यायला आपल्याला परवडतं. दुसरी गोष्ट सरांनी सांगितलं की इलेक्ट्रिक बाईक, तर ही कंपनीचीच वरनं आलेली ऑफर आहे. एका ट्रॅक्टर बरोबर एक गाडी फ्री येते. मग ती गाडी तुम्ही एखाद्या दिवस वजाही करू शकता, परंतु तुम्ही त्या दुकानला आल्यानंतर आपण त्याचा डिसिजन घेऊया काय करायचं काय नाही ते. तर मित्रांनो अशाच पद्धतीनं ही जी ऑफर आहे 3,95,000 रुपयाची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सरपंच साहेब म्हणत आहेत की कोणीही देऊ शकत नाही. तर मित्रांनो कोणी देऊ शकत नाही परंतु नवक्रांती देते. ह्याचं एक वैशिष्ट्य, ह्याचं एक कारण आहे. बरेच यूट्यूबला काही लोकांनी आमच्या हे पण टाकलेलं आहे व्हिडिओ, दुसरे व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत की अशी कुठं ऑफर असते का आणि ही गाडी फ्रीमध्ये देत नाहीत, हे फसवतात वगैरे असे वेगवेगळे काहीतरी. कारण त्यांचा सेल ज्यावेळेस कमी होतो ना त्यावेळेस त्यांना काय करायचं असतं की एकच सांगतो तुम्हाला जाता जाता, आपल्याला काय करायचं आहे 10 लोकांकडून रुपये कमवायचा आहे सरपंच. एक जणाकडून जर 10 रुपये कमवाय गेलो आपण तर निश्चितपणानं विक्री कमी होती. आणि 10 जणांकडून जर रुपया कमवला तर आपल्याला कस्टमर वाढतात आणि कस्टमर ज्यावेळेस एक सॅटिस्फाईड होतो तेव्हा पुन्हा 10 कस्टमर ते घेऊन येतात. म्हणजे आज तुम्हाला आपण एवढ्या रेटमध्ये वस्तू दिली तर तुम्ही आमची जाहिरात करणार आहे ना, व तिथंच जावा तिथंच घ्या. तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य कसं आहे, एकदा या पंढरपूरला आल्यानंतर सविस्तर चर्चा करा. तुम्हाला ऑफर समजून सांगतो, बघा आणि मग डोळ्यावर विश्वास ठेवा, सांगी वांगी विश्वास ठेवू नका. सुरुवातीला आम्हालाही तसंच वाटलं होतं व्हिडिओ पाहून की बा असं शक्य नाही तर आपण प्रत्यक्ष जाऊन पाहूया. तर आम्ही फक्त एक बुकिंग अमाऊंट 10,000 रुपये देऊन इथपर्यंत आलो. प्रत्यक्ष आल्यानंतर पूर्ण कॅश पेमेंट आम्ही RTGS करून आजच हा ट्रॅक्टर घेऊन जातोय. तर आजच त्यांनी ट्रॅक्टरचे पूर्ण पैसे दिलेले आहेत. गाडी पाठीमाग उभा आहे बघू शकता तुम्ही. तर या ठिकाणी हे धुळ्याला गाडी निघालेली आहे. बरं, जाताना काय भाडं वगैरे घेतलं का तुमच्याकडून? आम्ही नाही 200 किलोमीटरचं पर्यंतचं जे ते आपणच देत आहे, त्याच्या पुढे जे लागतील तर ते आम्हाला द्यावे लागणार. बरोबर आहे. तर मित्रांनो 200 किलोमीटरचं भाडं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काय 200 पंढरपूर पासून भरल तर इथून पुणे असेल तर ह्या अशा अंतरावरचं पूर्ण पेड भाडं आपली नवक्रांती ॲग्रो एजन्सी ट्रॅक्टरच्या माध्यमातून ट्रॅक्टर पोच करत असताना फ्रीमध्ये देते.
आणि जो आमचा माणूस घेऊन येईल तो सुद्धा तुम्हाला शेतामध्ये येऊन ट्रॅक्टर चालवून दाखवतो आणि मग डेमो दिल्यानंतरच मग माघारी आम्ही येत असतो. तर अशा पद्धतीनं हे सरपंच साहेब, पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा. महेश अरुण सावळे. महेश सर या ठिकाणी आलेले आहेत. तर या ठिकाणी त्यांचे सहकारी, त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि आज हे ट्रॅक्टर घेऊन निघालेले आहेत. पुन्हा एकदा तुमचं आमच्या ह्या यूट्यूब फॅमिलीमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही एवढा वेळ दिला, आला, ट्रॅक्टर घेतला त्याबद्दल तुमचं स्वागत करतो. आणि यूट्यूब पाहत असतात घरी बसून, तुम्ही या, तुमचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि राम राम करतो. धन्यवाद. धन्यवाद.